नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असं काय भाग आपल्यासमोर येणार आहे। सात्विक फॅशनमध्ये नक्की आता काय सुरू आहे आणि ईश्वरी मात्र सगळ्यांना रंगेहात कसं पकडते हे आपण आता ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि राकेशला त्याच्या पापाची शिक्षा मिळून राकेशने केलेल्या फ्रॉडबद्दल आता अंजली समोर सगळं काही सत्य कसं उघडकीस होणार आहे हे आपण बघूयात। तेव्हा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आता डेली अपडेट्स पाहायला मिळतील। तेव्हा मित्रांनो हे बघा, आता वल्लरी मामी ही नम्रता आणि ईश्वरी या दोघीमध्ये आता मुद्दाम हे असं नम्रताच्या तोंडावर ईश्वरीचं गुणगान करत आहे। ईश्वरी कशी वागते, सगळ्यांचं मन धरून राहते आणि तू शेवटी काय करतेस, तुला तर कोणतीही गोष्ट जमत नाही। आता प्रत्येक गोष्टीत नम्रताला टॉन्ट मारला जातो, नम्रताचा या घरामध्ये अपमान केला जातो। तेव्हा आता नम्रताच्या मनामध्ये ईश्वरीविषयी अशी तीव्र भावना मतभेदाची निर्माण होते की ईश्वरी मुद्दाम आपल्याला सगळ्यांच्या नजरेसमोर खाली पाहण्यासाठी हे सर्व तर करत नसेल ना। आणि याचा मात्र ह्या वल्लरीला फायदा होत असतो। तिला असं वाटतं की शेवटी या दोघीमध्ये जर आता हे भांडण लागले तर मात्र आपल्याला ते अगदी खूप महत्त्वाचं आहे आणि या दोघींनी भांडण करून मात्र आता ह्या नम्रताचा आपल्याला फायदाच करून घेता येईल। म्हणजे ही तर थोडी बावट दिसतेच, परंतु आपल्या बहिणीबद्दल जर हिच्या मनामध्ये ईर्ष्या निर्माण झाली आणि त्या आगीत आपण तेल ओतण्याचं आणखीन काम करायचं, म्हणजे बरोबर ही आपल्या वाट्याचा हिस्सा आता ही मागू शकते। आणि ईश्वरी घराची मालकीन बनण्याचं जे स्वप्न पाहत आहे ना, तर नम्रताच्या रूपाने माझं स्वप्न पूर्ण होईल। त्या ईश्वरीला मात्र अगदी खाली पायाशी चिरडून नम्रताला आपण आपल्या बाजूला खेचून घ्यायचं। त्यानंतर आता ईश्वरी योगायोग मात्र अर्णव सरांचा आणि आकाशचा डबा घेऊन ऑफिसमध्ये गेलेली असते आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतर तिच्या आता सगळं काही लक्षात येतं, कारण ऑफिसमध्ये नक्की काय सुरू आहे। एकतर बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या पदावर ह्या राकेशची जी नेमणूक अर्णवने केलेली आहे तर ते ईश्वरीला पटलेलं नसतं। आणि त्याच वेळेस आता डॉक्टर साहेब इकडे राकेशच्या रूममध्ये का आले असतील आणि त्यांनी राकेशची अशी गचंडी भरून त्यांच्यामध्ये वाद का झाले असतील असा प्रश्न ईश्वरीला पडलेला असतो। म्हणून ते सगळं काही ती शोधण्याचा प्रयत्न करते। आणि याच आता जेव्हा ती ताराच्या रूममध्ये गेलेली असते आणि त्या ताराच्या रूममध्ये जेव्हा आता ती राकेशच्या केबिनमध्ये आहे आणि तारा तिथे त्या जी फ्लावर प्लॅट आहे तर त्यामध्ये आता पेनड्राईव्ह ठेवत असते, कारण राकेश काय बोलतो, राकेश कसं वागतो हे प्रत्येक गोष्ट त्यामध्ये ही रेकॉर्ड होत असते। आणि त्यामधून मात्र ताराला काहीतरी शोधायचं असतं, कारण तारा ही अर्णव आणि ईश्वरीने नेमलेली एक आता डिटेक्टिव्ह असते आणि ती डिटेक्टिव्ह राकेशच्या विरोधात सगळे काही पुरावे मात्र आता ही गोळा करत असते। आणि हे सगळं नक्की कारस्थान करणारी तारा सर्व काही आता सगळ्यांच्या समोर आणणार आहे। तर कारण राकेशने आत्तापर्यंत डॉक्टरांशी हात मिळवणी करून खूप काही मुलींना आता असं ब्लॅकमेल केलेलं आहे आणि ब्लॅकमेल करून आता त्या मुली मात्र जेथे गेलेल्या आहेत तर तेथून त्या मुली परत आलेल्याच नाही। म्हणजे आता ह्या सगळ्या मुली राकेशने धंद्यासाठी पाठवलेल्या असतात, विकल्या असतात आणि राकेश इतका फ्रॉड करत आहे, प्रत्येक गोष्टीत त्याचा फ्रॉड होत आहे। म्हणून आता डॉक्टर आणि त्यांच्यामध्ये वाद सुरू झालेले आहे आणि हे सगळं काही मात्र आता त्या पेनड्राईव्हमध्ये रेकॉर्ड झालेलं असतं। आणि आता हे रेकॉर्ड करून ताराला मात्र आता ते शोधायचं असतं। तारा तर चेकच करत असते, पण तेवढ्यात तिथे ईश्वरी येते आणि ईश्वरीने हे सगळं काही बघितल्यानंतर ईश्वरी आता ताराला म्हणते की नक्की तुझं काय सुरू आहे, तू काय करतेस। तेव्हा तारा खूप घाबरलेली असते। ताराला असं वाटतं की ईश्वरीने सगळं काही बघितलं की काय। ईश्वरी विचारते की तू कोण आहे, तुझी नेमणूक कधी झाली। आणि तारा आता घाबरूनच विचारते की मॅम काय झालं, तुम्ही इतक्या घाईने आता सरांच्या केबिनमध्ये आलात कसा। आणि आता ईश्वरी म्हणते की मला एक गोष्ट सांग, मी इथे आली पण तू घाबरलीस का, तू तर आता घाबरायला नको होतं, माझी तुझी तर ओळखसुद्धा नाही, पण तरीसुद्धा तू का घाबरलीस। ताराला काय उत्तर द्यावं ते काही कळतच नसतं। ईशूने मात्र तो खाली पडलेला पेनड्राईव्ह आहे तो बघितलेला असतो। ती ताराला म्हणते की मुद्दाम तू माझ्यासाठी पाणी वगैरे घेऊन ये, मी तुझी वाट बघत आहे। तारा खूपच घाबरलेली असते। ताराला असं वाटतं की आता हा पेनड्राईव्ह मात्र ईश्वरी मॅमच्या जर हाती लागला तर आपलं काही खरं नाही, कारण आपलं भांडं फुटेल आणि शेवटी आपल्याला जॉबवर ठेवलं जाणार नाही। तारा खूपच घाबरलेली असते आणि आता ईश्वरी तिला म्हणते की पाणी घेऊन येतेस ना। ताराला असं वाटतं की आता कसं जाणार आहेत आणि शेवटी तिला जावं लागतं
आणि त्याच वेळेस आता ईश्वरी तो पेन ड्राईव्ह आहे तर लगेच तो आता आपल्या हातामध्ये घेते आणि तो गुपचूप लपवून ठेवते. नक्की आता तारा आपल्यापासून काय लपवते हे शोधून काढायलाच हवं. तेव्हा तारा खूप घाबरलेली असते. तारा पाणी घेऊन येते आणि तारा म्हणते की हे बघा मॅम, मला तुम्हाला एक स्पष्टच विचारायचं आहे, कारण येथे एक पेन ड्राईव्ह होता, तो माझ्याकडून खाली पडला होता आणि मी तुमच्यापासून तो लपवत होते. प्लीज तो पेन ड्राईव्ह माझा द्या. त्यावरती ईश्वरी डायरेक्ट तिला विचारते की अगं, पेन ड्राईव्ह तू शोधते, परंतु तो फ्लावर प्लॅटमध्ये का ठेवत होती? नक्की कुणासाठी तो लपवत होते? तेव्हा आता तारा म्हणते की तुमच्यापासून काय लपवायचं आहे, कारण मला आता येथे अर्णव सरांनी आणि शिर्केंनी येथे नेमणूकच अशी केलेली आहे की जो काही राकेश फ्रॉड करत आहे ते सगळं फ्रॉड आता मी शोधून काढत आहे. प्रत्येक गोष्टीचा म्हणजे त्याच्याकडून हिशोब घेत आहे आणि ते सगळं काही रेकॉर्ड करून तो पुरावा मला अर्णव सर आणि राजा शिर्के यांना द्यायचा आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की ठीक आहे, आणि जर त्या पेनड्राईव्हमध्ये आता पुरावेच असतील तर मला एक गोष्ट सांग, आज जे काही डॉक्टर हे राकेश यांना भेटायला आले होते, तर मात्र ते डॉक्टर कशासाठी आले होते, नक्की काय काम होतं हे तुला माहितीच असेल. तेव्हा लगेच ही तारा म्हणते की ते तर मला माहिती नाही, परंतु ह्या पेनड्राईव्हमध्ये त्यांचं सगळं काही बोलणं रेकॉर्ड झालेलं आहे आणि मी सगळं त्यासाठीच केलेलं आहे. आणि आत्तापर्यंत राकेशने कंपनीमध्ये जे फ्रॉड केलेलं आहे त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. कंपनीच्या बिलामध्ये काय काय केलेलं आहे, काय काय घोटाळा राकेशने केलेला आहे, आणि मागे जेव्हा मी येथे नवीन आले होते त्याच वेळेस 35 लाखाचा फ्रॉड मात्र राकेशने केलेला आहे. हे सगळं काही आता ईश्वरीसमोर पुरावे मात्र तारा देते. आता ईश्वरीला फार मोठा धक्काच बसतो. ईश्वरी म्हणते की राकेश आपल्याशी असं वागू शकतो, त्याने तर म्हणजे त्याची मेमरी गेल्याचं नाटक केलं होतं, पण त्याने मेमरी गेल्याचं नाटक केलेलं नाही, हे सगळं तो काही खोटं बोलत आहे. म्हणजे आता आपल्याला यापासून सावध राहावं लागेल. आणि आता असले पुरावे मात्र आपल्याला तारकून मिळालेले आहे की ज्या पुराव्याने मात्र आपण सगळ्यांच्या समोर सर्व काही सिद्ध करू शकतो. तेव्हा हे सगळं काही सिद्ध झाल्यानंतर आता शेवटी आपल्याला मात्र आता अर्णव सरांसमोर हे सर्व सिद्ध करता येईल आणि अंजली ताईंसमोर हे तर आपल्याला सिद्ध करायचंच आहे. तेव्हा ईश्वरी आता काही घाबरायला तयारच नसते. आज ईश्वरी जेव्हा कंपनीत आली आणि तिच्यासमोर शेवटी राकेशचं खरं रूप आलं, म्हणून ती घाईने आता ही आलेली आहे. घरी आल्यानंतर जेव्हा ती घरी येते तर नम्रता तिच्यावर आता फाडफाड फडशा करत असते. नम्रता आपल्याशी असं का वागत असेल हे मात्र आता ईश्वरीला काही कळत नसतं. ईश्वरी म्हणते की ईश्वरी, अगं नमुताई, तुला काय झालंस, तू का माझ्याशी असं वागते? नम्रता म्हणते की तू माझ्याशी मुद्दाम हे सर्व करत आहे, कारण तुला माहिती आहे की तूच या घरची श्रेष्ठ सून आहे आणि यासाठी तुला मुद्दाम मात्र फायदा करून घ्यायचा आहे, म्हणून तू असं करत आहेस. तर तेव्हा ईश्वरी विचारते की नमुताई, तुला हे सर्व कोणी सांगितलं? तर नम्रता म्हणते की मला सांगायला कसं पाहिजे, कारण घरातील प्रत्येकजण तुझं कौतुक करत आहे आणि या घरात मला आल्यापासून फक्त टॉन्ट मारले जातात आणि ते पण तुझ्या नावावरून. तेव्हा ईश्वरीच्या सर्व काही लक्षात येतं. ईश्वरी म्हणते की नक्कीच वल्लरी मामी हे सर्व करत असेल आणि हे सगळं म्हणजे तिनेच केलेलं आहे, म्हणून मात्र आता ती डायरेक्ट ईश्वरी वल्लरी मामीला जाब विचारायला जाते आणि म्हणते की आता यापुढे मात्र माझ्यामध्ये आणि नमुताईमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करू नका. मी तुम्हाला एकदाच सांगून ठेवतो, आम्ही दोघी बहिणी बहिणी आहोत, आमच्यामध्ये येण्याचा प्रयत्न तुम्ही करू नकास. नमू आता या घरात नवीन आहे, ती सगळं काही शिकून घेईल, परंतु प्लीज तुम्ही तिला टोमणे मारू नका. तेव्हा ईश्वरी आता नमुताईला बरोबर हँडल करून घेते आणि वल्लरीचा पुन्हा पोपट होतो, कारण ते दोघी आनंदाने एकत्र गप्पा करत आहे आणि एकमेकींना घट्ट मिठीसुद्धा मारत आहे. दोघींना एकत्र बघून वल्लरीचं खूपच जळफळाट होतो. शेवटी आपल्या प्लॅनचा काही उपयोग नाही झाला आणि ईश्वरीने एकतर आपल्याला असं सुनावलं, म्हणून मात्र आता ह्या वल्लरीचा खूप जळफळाट होतो. त्यानंतर इकडे ईश्वरीने जे पुरावे गोळा केलेले आहेत तो पेन ड्राईव्ह मात्र ती राकेश आता अर्णवला दाखवते. अर्णवला दाखवल्यानंतर आता शेवटी अर्णवसमोर सत्य येतं. तेव्हा आता सत्य आल्यानंतर अंजली मात्र सगळं काही ही ईश्वरीला आणि अर्णवला माफी मागत असते की प्लीज मला माफ करा. तर आता राकेशने मात्र अशी काहीतरी खेळी खेळलेली आहे की राकेशने आता सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेण्याचं जे काही पेपर्स आहे ते पेपर्स बनवून आणलेले असतात आणि अंजली
अंजलीला मात्र तो डोक्याला पिस्तूल लावत सगळ्यांना धमकावतो आणि म्हणतो की जर प्रॉपर्टी माझ्या नावावर केली नाही तर अंजलीला मी सोडणार नाही, आता अंजलीला मी सोडणार नाही असं म्हटल्यानंतर लगेच सगळ्यांना धक्का बसतो. अर्णव म्हणतो की हे बघ, माझ्या ताईला सोडून दे, मी आता जे काही आहे ते सगळं काही तुझ्या नावावर करतो, परंतु प्लीज माझ्या ताईला सोड. परंतु ईश्वरी चालाक असते. ईश्वरी मात्र बरोबर आता याच्या डोक्यात मारते आणि म्हणते की सोडून दे. अंजली ताईंना बरोबर ती वाचवते आणि आता अंजली ताईंना म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका, शेवटी तुमच्यासमोर सर्व सत्य आलेले आहे. आणि आता मात्र अंजलीला फार मोठा धक्का बसतो. अंजली माफी मागते आणि आज आपला नवरा आपल्याशी असं वागायला निघाला होतं याचं आता अंजलीला फार वाईट वाटतं. म्हणून अंजलीने एक आता भयानक असा निर्णय घेतलेला आहे की तो निर्णय मात्र आता राकेशचे असणारे संबंध तोडून अंजलीने डिव्होर्स घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि राकेशचे जे फ्रॉड सत्य आहे ते तारामुळे आता ईश्वरीला समजलेलं आहे. आता जे रेकॉर्ड करायचं आहे ते सगळं काही रेकॉर्ड करून ताराने ईश्वरीला आणि अर्णवला हे सगळं दिलेलं असतं. आता मग सगळे पुरावे देऊन मात्र राकेशला कसं जेलमध्ये पाठवलं जातं. अगोदर मात्र राकेश हा ताराला पकडतो आणि तारावर जबरदस्ती करून तिला मात्र मारण्याचा प्रयत्न करतो. पण त्याच वेळेस आता तेथे ही ईश्वरी आलेली आहे आणि अर्णवसुद्धा. त्यांनी शेवटी ईश्वरीला आणि अर्णवला मात्र हे सगळं काही कळाल्यानंतर ते ताराला त्या संकटातून वाचवतात आणि ताराला म्हणतात की हे बघ, अशा तर कित्येक मुलींना याने बर्बाद केलेलं आहे. पण तारा काही कमी नसते. तारा एक सनकरी राकेशच्या कानामागे देते आणि फरफटत मात्र त्याला अंजलीच्या समोर घेऊन येते. तेव्हा मित्रांनो, पुढे काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.